आता पाहूया बातम्या विस्ताराने। देशात पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एआय इम्पॅक्ट अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषद आयोजित करण्यात येणार आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। वैष्णव यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत एआय इम्पॅक्ट या विषयावरच्या शिखर परिषदेचं बोधचिन्ह आणि ठळक वैशिष्ट्यांचं अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेचं उद्घाटन करतील आणि विविध देशांमधले अनेक सरकार प्रमुख त्यामध्ये सहभागी होतील, असं त्यांनी सांगितलं। भारतात सध्या 38,000 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स आहेत आणि नजीकच्या भविष्यात आणखी उपलब्ध होतील। तसंच 500हून अधिक डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळांचा विस्तार केला जाईल, ज्यामुळे समावेशक वाढ, लोकशाहीला अनुरूप तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये भारताचा जागतिक नेतृत्वाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान ऑनलाईन गेमिंगचं नियंत्रण करणारे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून देशभरात लागू होतील। या नियमांसाठी आमच्या मंत्रालयानं ऑनलाईन गेमिंग कंपन्या आणि हितसंबंधियांशी सविस्तर चर्चा केली आहे, असं वैष्णव यांनी सांगितलं। बँकांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।